महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालघर जिल्ह्यातील मान गावातील SRM प्लांटमधील प्रस्तावित प्रकल्पासाठी 8 एप्रिल 2026 ला सकाळी 11 वाजता सार्वजनिक सुनावणी आयोजित केली। या सुनावणीमध्ये स्थानिक नागरिक आणि संबंधित पक्षांना प्रकल्पावर आपले विचार मांडण्याची संधी मिळाली। विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या पर्यावरणीय बांधिलकीची पुनरावृत्ती केली आहे, जिथे कंपनी स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरणीय पद्धतींना महत्त्व देते। CSR उपक्रमाअंतर्गत कंपनीने शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि समुदाय विकासाच्या क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे। कंपनीने सांगितलं की प्रस्तावित प्रकल्पांमुळे 5000 पेक्षा जास्त लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी 7 प्रमुख क्षेत्रांमध्ये काम सुरू आहे। आरोग्य, महिला सक्षमीकरण, शिक्षण, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, शिष्यवृत्ती आणि पर्यावरणीय शाश्वतता कंपनीचे उद्दिष्ट 2030 पर्यंत नियर झिरो आणि पुढे नेट झिरो उत्सर्जन गाठण्याचं आहे, ज्यासाठी नवीकरणीय ऊर्जा आणि अत्याधुनिक शुद्धीकरण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल। विराज प्रोफाइल्सने स्थानिक नागरिक आणि माध्यमांकडून या प्रकल्पाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे। कोणताही प्रकल्प ज्यावेळी आपण उभं करतो ना, त्यावेळी गव्हर्नमेंटच्या काही सूचना असतात, मार्गदर्शक तत्व असतात, त्याच्याप्रमाणेच आपल्याला त्याची रूपरेषा आणि लेआउट प्लॅन डिसाईड करायला लागतं। या प्रकल्पामध्ये सुद्धा आपण याच्याही पलीकडे जाऊन, जसं वायू प्रदूषण असेल किंवा पर्यावरणाशी संबंधित असेल, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर मी सांगून झालं तर आपण या प्रकल्पाची सुरुवात जी करतोय ते ग्रीन स्टीलच्या कन्सेप्टवरती याची सुरुवात करतोय। यामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणाला थारा राहणार नाही याची काळजी मॅनेजमेंटने घेतलेली आहे। त्याच्याप्रमाणे उपकरणं स्थापित करण्याचं काम सुरू केलं जाईल आणि त्याच्याप्रमाणेच याच्यामध्ये प्रदूषणाची काळजी घेऊन काम केलं जाईल।